My dear boys and girls, ready? Yes! Okay, boys and girls, which topic we are studying today? Tell me. Adjective. आज आपण ऍडजेक्टिव्हचा अभ्यास करत आहोत. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. Very good, dear students. Now I have given Marathi definition of the adjective and English definition of the adjective. Understood? आता adjective म्हणजे काय असतं? विशेषण. विशेषण म्हणजे काय असतं? नामाबद्दल आपल्याला विशेष माहिती जे शब्द देतात त्या शब्दांना विशेषण असं म्हटलं जातं. सर्वांना समजलं? नामाबद्दल. नाम म्हणजे काय झाला इंग्लिश मधला? नाम. नाम म्हणजे काय? नाम. जे नाउन बद्दल आपल्याला डिस्क्राइब करून त्याची माहिती देतात त्या शब्दांना असं म्हटलं जातं adjectives. सर्वांना समजलं? Any problem with this? No. Now all are going to repeat with me. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना विशेषण असे म्हणले जाते. बॉयज अँड गर्ल्स, नाम म्हणजे काय? नाउन. नाउन बद्दल आपल्याला जे जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना आपण काय म्हणतो? विशेषण. आय हॅव गिवन यू फ्यू एक्झाम्पल्स हिअर. मी इथं तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. सर्वजण इकडे लक्ष देणार आहेत. ओके, नाउ ऑल ऑफ यू सी. हुशार मुलगा. मुलगा कसा आहे? आता मुलाला डिस्क्राइब कोणी केलं? हुशार शब्द काय आहे? कारण त्यांनी मुलगा जो नाउन आहे त्याला त्यांनी डिस्क्राइब केलेलं. एवढं कळालं सर्वांना? त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे कळालं? विल मूव ऑन टू द नेक्स्ट एक्झाम्पल. सुंदर मुलगी. मुलगी कशी आहे? ओके, मुलीला कोणी डिस्क्राइब केलंय? सुंदर काय आहे? व्हेरी गुड. नाउ द थर्ड एक्झाम्पल इज उंच पर्वत. पर्वत कसा आहे? पर्वताला कोणी डिस्क्राइब केलंय? बरोबर आहे, सर्वांना समजलं? मग आता उंच काय आहे? एवढं सर्वांना समजलं? एनी प्रॉब्लेम विथ दिस? नो. आय विल मूव ऑन टू द इंग्लिश डेफिनेशन ऑफ ऍडजेक्टिव्ह. आता ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? सगळेजण नीट लक्ष द्या. ऍडजेक्टिव्हज आर describing words which describes the nouns and tells us about its size, shape, taste, age, color, number and quality. जे नाउन बद्दल आपल्याला विशेष माहिती देतात त्या शब्दांना ऍडजेक्टिव्ह असं म्हणलं जातं. आता ऍडजेक्टिव्ह डिस्क्राइब करताना कुठल्या गोष्टी कन्सिडर केल्या गेल्या? त्याची साईज, शेप, टेस्ट, एज, कलर, नंबर आणि क्वालिटी. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारात घेऊन ऍडजेक्टिव्ह कोण आहे तो आपल्याला ओळखायचा असतो. सर्वांना समजलं? ओके, आय हॅव गिवन यू फ्यू एक्झाम्पल्स ऑफ दिस. टॉल ट्री. ट्री कसा आहे? ट्री कसा आहे? ट्री बद्दल कोणी जास्त माहिती दिली आपल्याला? टॉल शब्दांनी आपल्याला ट्री बद्दल जास्त माहिती दिली म्हणून टॉल कोण आहे? व्हेरी गुड. बिग हाऊस. हाऊस कसा आहे? हाऊसला कोणी डिस्क्राइब केलं? बिग कोण आहे? व्हेरी गुड. रेड रोज. रोज कसा आहे? रोजला कोणी डिस्क्राइब केलं? रेड कोण आहे? व्हेरी गुड. नाउ माय लास्ट एक्झाम्पल इज ह्यूज ॲनिमल. ॲनिमल कसा आहे? व्हेरी गुड. आता ॲनिमलला कोणी डिस्क्राइब केलं? ह्यूज कोण आहे? All of you understood? Okay. Now Simran is smart girl. Simran is smart girl. Girl ला कोणी डिस्क्राइब केलंय? स्मार्ट काय आहे? सर्वांना समजलं? All of you understood? Thank you. Please like, subscribe and share my channel videos. My dear students,
in previous examples we have seen that the adjective comes before the noun. जसं की एक्झाम्पल मध्ये काय सांगितलं होतं आपण, बिग हाऊस. आता बिग कधी आलाय, नाउनच्या आधी. नाउन कोण आहे, हाऊस. हाऊसच्या आधी आला कोण, बिग. बिग म्हणजे काय झाला, ॲडजेक्टिव्ह. बिग म्हणजे काय झाला, ॲडजेक्टिव्ह. आता आपण हे मागच्या एक्झाम्पल्स मध्ये बघितलेलं आहे. नाउनच्या आधी कोण येत होते, डिस्क्रायबिंग वर्ड्स. पण आता बाळांनो काही एक्झाम्पल्स मी आता असे दिलेले आहेत ज्याच्यामध्ये नाउनच्या नंतर आपल्याला ॲडजेक्टिव्ह म्हणजेच डिस्क्रायबिंग वर्ड्स आढळतात. सर्वांना समजलं? ओके. नाउ ऑल ऑफ यू लुक ॲट द बोर्ड. The following sentences have the describing words after the naming word. Naming word काय असतो बाळांनो, noun. नाउनच्या नंतर येणार आहेत आता describing words. कळालं? Now, my first example is the Taj Mahal is white. बरोबर आहे ना? ताजमहल कोण आहे, नाउन. ताजमहल कोण आहे, नाउन. ताजमहलला कोणी डिस्क्राइब केले, व्हाईट. व्हाईट कोण आहे, ॲडजेक्टिव्ह. व्हाईट कोण आहे, ॲडजेक्टिव्ह. कळालं? आता वी मूव ऑन टू द नेक्स्ट एक्झाम्पल. द क्रो इज ब्लॅक. क्रो कसा आहे, ब्लॅक. ब्लॅकनी कोणाला डिस्क्राइब केले, बरोबर आहे की नाही. मग आता ब्लॅक काय झाला, ॲडजेक्टिव्ह. कळालं? आता दुसरं एक्झाम्पल बघू. दिस पार्क इज ब्युटिफुल. पार्क कसा आहे, ब्युटिफुल. पार्कला कोणी डिस्क्राइब केलं, ब्युटिफुल. ब्युटिफुल कोण झाला, ॲडजेक्टिव्ह. द सनफ्लावर इज येलो. सनफ्लावर कसा आहे, येलो. सनफ्लावरला कोणी डिस्क्राइब केलं, येलो. येलो कोण आहे, ॲडजेक्टिव्ह. जे काही शब्द असे असतात ॲडजेक्टिव्ह जे नाउनच्या आधी येतात. काही ॲडजेक्टिव्ह जे असतात ते नाउनच्या नंतर येतात. सर्वांना समजलेले आहे? We have I have given you few examples. You all understood the examples? Yes. So adjectives definition with examples we have cleared in this video. All of you understood?